अध्याय 19 आणि 20 पार्थिव लिंग बनवण्याची पद्धत आणि वेद मंत्रांद्वारे त्याच्या पूजनाच्या सविस्तर व संक्षिप्त विधीचे वर्णन. त्यानंतर पार्थिव लिंगाची श्रेष्ठता आणि महिमा सांगून सूतजी म्हणाले, हे महर्षींनो, आता मी वैदिक कर्मांवर श्रद्धा व भक्ती असणाऱ्या लोकांसाठी वेदोक्त मार्गानेच पार्थिव पूजा पद्धतीचे वर्णन करतो. ही पूजा भोग आणि मोक्ष दोन्ही देणारी आहे. आणि सूत्रात सांगितलेल्या विधीनुसार शास्त्रोक्त स्नान आणि संध्योपासना करून प्रथम ब्रह्मयज्ञ करावा. त्यानंतर देवता, ऋषी, सनकादी मनुष्य आणि पितरांचे तर्पण करावे. आपल्या आवडीनुसार संपूर्ण नित्यकर्मे पूर्ण करून शिवस्मरणपूर्वक भस्म आणि रुद्राक्ष धारण करावेत. त्यानंतर सर्व मनोवांछित फळांच्या सिद्धीसाठी अत्यंत भक्तिभावाने उत्तम पार्थिवलिंगाची वेदोक्त विधीने योग्य प्रकारे पूजा करावी. नदी किंवा तलावाच्या काठी, पर्वतावर, वनात, शिवालयात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी पार्थिव पूजा करण्याचा नियम आहे. ब्राह्मणांनो, पवित्र ठिकाणाहून काढलेली ही माती अत्यंत काळजीपूर्वक आणून मोठ्या सावधगिरीने शिवलिंग तयार करावे. ब्राह्मणासाठी पांढरी, क्षत्रियासाठी लाल, वैश्यासाठी पिवळी आणि शूद्रासाठी काळी माती वापरून शिवलिंग बनवण्याचा नियम आहे. किंवा जिथे जी माती सहज उपलब्ध होईल तिनेच शिवलिंग बनवावे. शिवलिंग बनवण्यासाठी प्रयत्नपूर्वक माती गोळा करून ती शुभ माती अत्यंत पवित्र ठिकाणी ठेवावी. नंतर तिची शुद्धी करून पाण्यात मळून गोळा बनवून घ्यावा आणि वेदोक्त मार्गाने हळूहळू सुंदर पार्थिवलिंगाची रचना करावी. त्यानंतर भोग आणि मोक्षरूपी फळाच्या प्राप्तीसाठी भक्तिपूर्वक त्याचे पूजन करावे. त्या पार्थिवलिंगाच्या पूजनाची जी विधी आहे ती मी क्रमाने सांगत आहे. तुम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐका. सामग्री प्रोक्षण. ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करत सर्व पूजन सामग्रीवर पाणी शिंपडावे. क्षेत्रसिद्धी व जलसंस्कार. भूरसी भूमिर्दित्ये रसी इत्यादी मंत्राने क्षेत्रसिद्धी करावी. मग आपो अस्मान्मातर शुद्धयन्तु या मंत्राने जलाचा संस्कार करावा. वेढा व क्षेत्रशुद्धी. नमस्ते रुद्र मन्यव उतोत ईशवे नमः या मंत्राने स्फटिकाबंध म्हणजेच स्फटिक शिलेचा वेढा बनवून नमः शंभवायचं मयोभवायचं या मंत्राने क्षेत्रशुद्धी आणि पंचामृताचे प्रोक्षण करावे. स्थापना व आसन. नमः पूर्वजायचं आणि नमो नीलग्रीवायचं या मंत्रांनी शिवलिंगाची उत्तम स्थापना करावी. त्यानंतर भक्तिपूर्वक एते ते रुद्रास या मंत्राने सुंदर आसन द्यावे. आवाहन व ध्यान. मानो महांतमुत मानो अर्भकम या मंत्राने आवाहन करावे. या ते रुद्रशिवतानु या मंत्राने भगवान शिवाला आसनावर विराजमान करावे. अंगन्यास व अधिवासन. यामेषून गिरीशंत हस्ते बिभर्षस्तवे या मंत्राने शिवाच्या अंगावर न्यास करावा. अध्यवोच दधिवक्ता. प्रथमो दैव्योभिषक या मंत्राने प्रेमपूर्वक अधिवासन करावे. शिवन्यास व उपसर्पण. असो यस्ताम्रो अरुण उत बभ्रू सुमंगल या मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवाचा न्यास करावा. असो यो व सर्पती नीलग्रीवो विलोहितः या मंत्राने देवाजवळ गमन करावे. पाद्य अर्ध्य व आचमन. नमोस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेढुषे या मंत्राने इष्टदेवाला पाद्य अर्पण करावे. रुद्र गायत्रीने अर्ध्य द्यावे आणि त्र्यंबकम यजामहे या मंत्राने आचमन करावे. पंचामृत स्नान. पयाः पृथिव्यान पय ओषधीषु या मंत्राने दुग्धस्नान. दधिक्रानो अकारिशन जिष्णोरश्वस वाजिन या मंत्राने दहीस्नान आणि घृतन घृत पावान पिबत वसान वसा पावान या मंत्राने तुपाने स्नान घालावे. मधु वाता ऋतायते मधु नक्त मोतो शसो व मधुमानो वनस्पती या 3 वृक्षांची मधाने आणि साखरेचे स्नान घालावे. किंवा पाद्य अर्पण करण्यासाठी सांगितलेल्या नमोस्तु नीलग्रीवाय इत्यादी मंत्राद्वारे पंचामृताने स्नान घालावे. वस्त्र व उपवीतः. मानस्तोक तनये मान आयुषी या मंत्राने प्रेमपूर्वक कमरपट्ट्यावर वस्त्र अर्पण करावे. नमो घृष्णवेच प्रमृषायच या मंत्राचा उच्चार करून उपवस्त्र धारण करावे. या ते
हेतिर्मीढुष्टम इत्यादी 4 ऋचा वाचून विधीपूर्वक वस्त्र आणि उपवीत अर्पण करावे. गंध, अक्षता व पत्रपुष्प नमःश्वभ्यो नमस्पतीभ्यश्च वहा नमः इत्यादी मंत्र वाचून प्रेमपूर्वक गंध लावावे. नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वव नमः या मंत्राने अक्षता अर्पण कराव्यात. नमः पार्याय चावार्याय च या मंत्राने फुले वाहावीत आणि नमः पर्ण्याय च पर्णश्रद्धाय च या मंत्राने बेलपत्र अर्पण करावे. धूप, दीप व नैवेद्य नमः कपर्दिने च व्युक्त केशाय च इत्यादी मंत्राने विधीपूर्वक धूप दाखवावा. नम आशिषे च या रुचेने दीप दाखवावा. नंतर हात धुवून नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च या मंत्राने उत्तम नैवेद्य अर्पण करावा. आचमन व फळ पूर्वोक्त त्र्यंबकम यजामहे मंत्राने आचमन करून इमारुद्राय तवसे कपर्दिने या रुचेने फळ अर्पण करावे. समर्पण व एकादश रुद्रपूजन नमो व्रजाय च क्षेमाय च या मंत्राने भगवान शिवाला आपले सर्व काही समर्पित करावे. त्यानंतर मानो महात्म तसेच मा नस्तोके या 2 मंत्रांद्वारे केवळ अक्षतांनी 11 रुद्रांचे पूजन करावे. दक्षिणा व आरती हिरण्यगर्भ हा समवर्तताग्रे इत्यादी 3 ऋचांच्या मंत्राने दक्षिणा अर्पण करावी. देवस्य त्वा सवितुः प्रसवे या मंत्राने आराध्य देवतेचा अभिषेक करावा. दिव्यासाठी सांगितलेल्या नम आशिषे इत्यादी मंत्राने भगवान शिवाची आरती करावी. पुष्पांजली व प्रणाम इमारुद्राय इत्यादी 3 ऋचांनी भक्तिपूर्वक पुष्पांजली अर्पण करावी. मानव महांतम या मंत्राने पूजनीय देवतेला प्रदक्षिणा घालावी आणि मा नस्तोके या मंत्राने देवाला साष्टांग नमस्कार करावा. पंचमुद्रा प्रदर्शन एषते रुद्रभागा या मंत्राने शिवमुद्रा यतो यतः समीहसे या मंत्राने अभयमुद्रा त्र्यंबकम यजामहे मंत्राने ज्ञानमुद्रा नमः सेनाभ्य सेनावानिभ्यश्च वहा नमः इत्यादी मंत्राने महामुद्रा आणि नमो गोभ्य श्रीमतीभ्य या रुचेद्वारे धेनुमुद्रा दाखवावी. अशा प्रकारे 5 मुद्रा दाखवून शिवसंबंधी मंत्राचा जप करावा किंवा वेदज्ञ पुरुषाने शतरुद्रीय मंत्राचे आवर्तन करावे. त्यानंतर पंचांग पाठ करून देवा गातुविदो गातुन्वित्वा गातुमित या इत्यादी मंत्रांनी भगवान शंकराचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवपूजेच्या वैदिक विधीचे सविस्तर प्रतिपादन केले गेले आहे. संक्षिप्त पार्थिव पूजा विधी अष्टमूर्ती नाममंत्र महर्षींनो आता थोडक्यात या पार्थिव पूजेची विधी ऐका. माती आणणे सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः या रुचेने पार्थिव लिंग बनवण्यासाठी माती घेऊन यावी. जलसंस्कार वामदेवाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः इत्यादी मंत्र वाचून त्यात पाणी टाकावे. लिंग निर्माण माती मळून तयार झाल्यावर अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः मंत्राने शिवलिंग बनवावे. आवाहन तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि मंत्राद्वारे विधिवत त्यात भगवान शिवाचे आवाहन करावे. स्थापना ईशानः सर्वविद्यानामीश्वर सर्वभूतानां या मंत्राने भगवान शिवाला वेदीवर स्थापित करावे. यानंतर विद्वान पुरुषाने पंचाक्षर मंत्राने ओम नमः शिवाय म्हणजेच या मंत्राने किंवा खालील अष्टमूर्ती नाममंत्रांनी 16 उपचारांद्वारे भगवान शंकराची पूजा करावी. ओम भवाय देवाय नमः ओम शर्वाय देवाय नमः ओम ईशानाय देवाय नमः ओम पशुपतये देवाय नमः ओम रुद्राय देवाय नमः ओम उग्राय देवाय नमः ओम महादेवाय देवाय नमः ओम भीमाय देवाय नमः. कोणताही कपटभाव न ठेवता अत्यंत निष्कपट आणि उत्तम भक्तीने शिवाची आराधना करावी. कारण भगवान शिव केवळ भक्तीनेच भक्तांना मनोवांछित फळ प्रदान करतात. तसेच प्रार्थना, क्षमायाचना आणि विसर्जन विधी अध्याय 19-20 चा उत्तर भाग आहे. यानंतर प्रसन्नतेने भगवान शंकराची पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी. सर्व प्राण्यांना सुख देणाऱ्या कृपासिंधू भूतनाथ शिवा, मी आपला आहे. माझ्या प्राणांमध्ये तुमचेच गुण वसलेले आहेत किंवा तुमचे गुण हेच माझे प्राण आहेत. हेच माझे जीवन सर्वस्व आहे.
माझे चित्त नेहमी तुमच्यात चिंतनात लीन राहो. वेदांचे सिद्धांत आणि विविध महर्षींनीही आजपर्यंत आपल्याला पूर्णपणे जाणले नाही. मग मी आपल्याला कसे जाणू शकतो? हे महेश्वरा, मी जसा आहे तसाच तुमच्या स्वरूपाचा संपूर्ण भावाने आश्रय घेतलेला आहे. म्हणून मी तुमच्याकडून रक्षण मिळण्यास पात्र आहे. हे परमेश्वरा, आपण माझ्यावर प्रसन्न व्हा. अशा प्रकारे प्रार्थना करून हातात घेतलेले अक्षत आणि पुष्प भगवान शिवावर अर्पण करून त्या शंभू देवतेला भक्तिभावाने विधीपूर्वक साष्टांग प्रणाम करावा. त्यानंतर शुद्ध बुद्धी असलेल्या उपासकाने शास्त्रोक्त विधीने इष्टदेवतेची प्रदक्षिणा करावी. नंतर श्रद्धापूर्वक स्तुतीद्वारे देवेश्वर शिवाची स्तुती करावी. यानंतर गळा वाजवून पवित्र व नम्र चित्त झालेल्या साधकाने देवाला प्रणाम करावा. नंतर आदरपूर्वक विज्ञापना करावी आणि त्यानंतर विसर्जन करावे. मुनिवरांनो, अशा प्रकारे विधीपूर्वक पार्थिव पूजा सांगण्यात आली आहे. ही पूजा भोग आणि मोक्ष दोन्ही देणारी तसेच भगवान शिवाच्या प्रती भक्तिभाव वाढवणारी आहे. अध्याय 19 आणि 20 समाप्त. कथा आवडली असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.